नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून इच्छा होती, लोकांनी मेसेज देखील केले होते कमेंटमध्ये की मराठीमध्ये व्हिडिओ बनवा, मराठीमध्ये व्हिडिओ बनवा। नक्कीच आज ठरवलं मराठीमध्ये व्हिडिओ बनवूया। हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचं कारण असं की माझे व्हिडिओ प्रॉपर्टी संदर्भात आउट ऑफ कंट्रीमध्ये बघितले जातात, आउट ऑफ स्टेटमध्ये बघितले जातात आणि तिथे राहणारी जी लोक आहेत ती जेव्हा केव्हा आपल्या भारतात परत येतात तर प्रॉपर्टीच्या उद्देशाने जेव्हा त्यांना समजतं माझे व्हिडिओ बघितल्यावर की ही प्रॉपर्टी ह्या प्राईसमध्ये उपलब्ध आहे, या लोकेशनला आहे, तेव्हा ते इन्क्वायरी करून मला एक दिवस फोन करून बघायला येतात। आज मी ठरवलं एक छानसा व्हिडिओ आपण मराठीमधून बनवूया आणि एक छानशा लोकेशनवर, परफेक्ट असं एक लोकेशन आहे। मागे दिसत आहे मोठा डोंगर आहे, डोंगरच्या पायथ्याशी एक सुंदर असं चिऱ्याचं बनवलेलं छोटंसं 3 BHK फार्म हाऊस आहे। या फार्म हाऊसचं विशेष म्हणजे हा जो प्रोजेक्टमधला फार्म हाऊस आहे, इथे 50-60हून अधिक सिक्युरिटी आहेत। कॉमन क्लब हाऊस आहे, एक चांगले रोड आहेत, इथे स्ट्रीट लाईट आहेत, CCTV कॅमेराज आहेत आणि भरपूर अशा लोकांनी, मुंबई पुण्याच्या लोकांनी इथे फार्म हाऊस बनवलेले देखील आहेत। म्हणजे माझा एक अंदाज आहे की ह्या ठिकाणी फिरल्यावर, या प्रोजेक्टवर फिरल्यावर इतकं सुंदर प्रोजेक्ट पण असू शकतो याची एक प्रचिती येते। आणि पूर्ण फिरल्याच्यानंतर असं दिसतं की इथे लोक फक्त वीकेंडलाच येत नाही, इथे बरीचशी लोक रिटायरमेंटनंतर राहायला देखील आली आहेत। इथे वर्षानुवर्ष लोक राहत आलेले आहेत आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत कोणताही प्लॉट उपलब्ध नाही आहे। असेल एखादा रिसेल प्लॉट तर माहीत नाही मला, पण याच्यामध्ये आपण आलो आहे हा एक सुंदर असा चिऱ्याचा 3 BHK बंगलो बघण्यासाठी, कारण तो सेलला उपलब्ध आहे, विक्रीसाठी काढलेला आहे। कारण असं की बऱ्याचशा लोकांना नंतर वेळ मिळत नाही येण्यासाठी, त्या कारणाने हा सुंदर अशा लोकेशनवर धबधब्याच्या पायथ्याशी असलेला 3 BHK बंगलो विक्रीसाठी आहे। तर पहिले आपण पूर्ण प्रॉपर्टी फिरून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला जो सुंदर असा व्ह्यू लोकेशन, हे बघा, हा आहे मोठा असा भला मोठा डोंगर, मोठा पाषाण आणि त्याच्या पायथ्याशी हे आहे एक छोटंसं कोकणी स्वरूप असलेलं चिऱ्याचं घर। छोटं म्हणता येणार नाही ॲक्च्युली, कारण ते 3 BHK आहे, खूप मोठं आहे, लॅविश आहे, इंटेरियर चांगलं आहे आणि 1 एकर जागेमध्ये पूर्ण विस्तारलेली ही प्रॉपर्टी आहे। तर हा जो आहे हा पहिला टप्पा आहे। ही प्रॉपर्टी टप्प्याटप्प्यांमध्ये कंटूर टाईपमध्ये बनवलेली आहे। हा पहिला टप्पा ज्याच्यामध्ये हा बंगलो बनवलेला आहे आणि खूप सुंदर असे लाकडी दरवाजे बनवलेले आहेत। चौकटीवरून लक्षात येईल की निसर्गाला जोपासता देखील तुम्ही एक चांगलं काही स्ट्रक्चर बनवू शकता। हा एक बेडरूम आहे। बेडरूम पण एवढे मोठे मोठे आहेत की एका बेडरूममध्ये 15 ते 20 माणसं झोपू शकतात। त्यांना अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आहेत। असे 3 बेडरूम, मास्टर बेडरूम या प्रॉपर्टीमध्ये बनवलेले आहेत। हॉलवरूनच कल्पना येईल, हॉलच इतकं मोठं आहे आणि हा आता तिसरा बेडरूम। हा बघा, हा आहे तिसरा बेडरूम। हा थोडा छोटा आहे त्या बेडरूमपेक्षा आणि याला 2 एंट्री आहेत बंगल्याला, एक इकडून जिथून आपण आलो आणि एक एकदम समोरून एंट्रन्स। तर आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे एक आहे किचन, ज्याच्यामध्ये तुम्ही कुकिंग करू शकता। बाहेर पण पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे आणि ह्या विलामध्ये सुंदर असा एंट्रन्स, जो प्रत्येक फार्म हाऊसवाल्याचं एक स्वप्न असतं। माझ्या फार्म हाऊसवरून धबधबे दिसावेत, खळखळतं पाणी दिसावं, असं हे एक सुंदर असा एंट्रन्स इथे या फार्म हाऊसला आहे। तितकीच सुंदर भिंत देखील आहे, वॉल कंपाऊंड बनवलेले आहे। पाण्याची सुविधा केलेली आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवून देऊ, पाण्यासाठी इथे जी बोरवेल केलेली आहे ती बोरवेल ही पहा,
ही बोरवेल आहे, इथून पाण्याचा सप्लाय होतो. सुंदर असे खूप सारे फार्म हाऊस इथे बनवलेले आहेत. खाली उतरल्यावर तुम्हाला दिसेल तो हा दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये लेफ्ट अँड राईट साईडला फक्त पामची झाडं लावलेली आहेत आणि इथं काही फणसाची पण आहेत आणि जांभळाची देखील झाडं लावलेली आहेत. दोन्ही साईडला अशी मोठी मोठी पूर्णपणे ऑक्सिजन देणारी, डवलणारी, फळणारी, फुलणारी अशी मोठी मोठी झाडं काही लावलेली आहेत आणि काही जंगली आहेत. पण मालकांनी निसर्गाला जोपासता कोणत्याही झाडांना काहीही हानी पोचू नये ह्याकडे पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे. हे आजच्या काळामध्ये कौतुकास्पद गोष्ट आहे. हे एक छोटंसं केअरटेकर रूम बनवलेलं आहे. प्रॉपर्टीमध्ये राहणारी लोक ती मेंटेन करतात, यांना जिवंतपणा आणतात, झाडांना जगवण्याचं काम करतात, त्यांच्या राहण्यासाठी एक सुविधा केलेली आहे. आणि हा एक खालचा जो टप्पा आहे, खालच्या भागामध्ये गझेबोसारखा एक सिटिंग एरिया बसवलेला आहे. गझेबो आणि एक छोटंसं स्टोर रूम, याच्या अतिरिक्त ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काही नाही. केअरटेकर रूम समोर एक इमर्जन्सी डीजे ठेवलेला आहे, म्हणजे जर इलेक्ट्रिसिटी गेली तर तुम्ही याचा वापर बॅकअपसाठी करू शकता. हा जनरेटर तुम्ही वापरू शकता. बघा बाजूला किती सुंदर असं फार्म हाऊस बनवलेलं आहे. आणि ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये 100हून अधिक फार्म हाऊस बनवलेले आहेत. आणि इथे बनवलेल्यांपैकी बरीचशी लोक मुंबईची आहेत, बरीचशी लोक पुण्यातली आहेत. आता हा जो यांचा 20 गुंठाचा एक जो हा असा एक ओपन स्पेस आहे, त्याच्यामध्ये यांनी काही केलेलं नाही. जर का कुणाला 2 भावांना 2 मित्रांना मिळून जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर एकाने तो डी फार्म हाऊस घेतलेला चांगला आणि एकाला हा ओपन मिळेल. पण याला देखील एक विभक्त अशी सेपरेट अशी एंट्री आहे. तुम्ही गेट पाहू शकता. याला पण बाहेरून ॲक्सेस आहे, म्हणजे प्रॉपर्टीच्या आतमध्ये यायची गरज नाही. याला एक वेगळा ॲक्सेस आहे आणि ह्या प्रॉपर्टीला एक वेगळा ॲक्सेस आहे वरच्या. म्हणजे ही जी भिंत आहे, या भिंतीच्या खाली गझेबोवाला हा जो एरिया साधारणतः 20 गुंठा आहे, ह्याच्यामध्ये एक वेगळी बोरवेल केलेली आहे आणि ह्या वरच्या पट्ट्यामध्ये देखील एक वेगळी बोरवेल केलेली आहे. इतकी सुंदर सुंदर आणि खूप जुनी झाडं टिकवणं, मेंटेन करणं हे एक निसर्गप्रेमीच करू शकतो, असं ह्या प्रॉपर्टीच्या मालकासंदर्भात आहे. खूप निसर्गाला प्रेम करणारे आणि त्यांना जिवंत ठेवणारे हे मालक छान अशी नटवलेली यांनी 1 एकरची प्रॉपर्टी काही कारणास्तव त्यांनी वेळेअभावी विकण्यासाठी काढलेली आहे. आता दुसरी गोष्ट, मुंबईपासून 3 तासावर आणि नवी मुंबईपासून 2.5 तासावर एक गिरीवन नावाचा एक प्रोजेक्ट आहे, जे पवना डॅमपासून एक 15-20 मिनिटावर आहे. त्या गिरीवनमध्ये खूप सारे फार्म हाऊस बनलेत. त्याच्यापैकी हा एक फार्म हाऊस आहे जो आता रिसेलला आहे. सुंदर अशा पायऱ्या, पावसातून इथून पाणी वाहतं आणि कठडे देखील मजबूत खूप बनवलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे लॉन बनवू शकता, गार्डन बनवू शकता. ऑलरेडी इथे झाडं लावलेली आहेत. त्याच्या अतिरिक्त देखील आपण इथे झाडा, कुंड्या वगैरे लावू शकतो. आता प्रॉपर्टीमध्ये आपण एंट्री करूया. कसा आहे आतून बंगलो हे बघा. स्टार्टिंगला आहे सिटिंग एरिया, तिथे आपण बसू शकतो. सुंदर अशा फार्म हाऊसची किंमत मालकांनी कोट केलेली आहे 2 CR, म्हणजे 2 कोटी. निगोशिएबल 3 BHK आहे.
RCC स्लॅब आहे, गेटेड कम्युनिटीमध्ये आहे, सुंदर अशी चारू बाजूनी डेव्हलपमेंट आहे. समोर पाहू शकता, समोर एक सुंदर असा डोंगराचा व्ह्यू आहे. फार्म हाऊस बघा आणि मागे बघा सुंदर असं लोकेशन. आणि गिरीवन हा जो प्रोजेक्ट तुम्ही गुगलवर टाकला तर तुम्हाला ह्याची खूप सारी डिटेल माहिती पडेल. नक्कीच समजेल की प्रोजेक्ट किती सुंदर आणि छान आहे. 1 एकर जागेमध्ये विस्तारलेला हा फार्म हाऊस लवकरात लवकर या, व्हिजिट करा आणि आल्यावर निगोशिएशनसाठी ओनरला कॉन्टॅक्ट करा. खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, तो ओनरचा आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून या. कोणत्याही ब्रोकरेजला ब्रोकरेज द्यायची गरज नाही.